मुंबईवर त्यांचं विशेष प्रेम होतं, कारण ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत त्यांनी काम केलं. मुंबईतली जी मेट्रो तुम्हाला दिसते त्याचं श्रेय कोणी घेऊ द्या, त्याचं श्रेय मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना देईन. मेट्रोचं पहिल्या फेजचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, ते मला आठवत आहे. आणि मुंबईच्या विकासासाठी त्यांची काही स्वप्न होती, ती त्यांनी फार गाजावाजा न करता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही प्रधानमंत्री म्हणून सुद्धा पार्लमेंटला असताना त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. ते विरोधी पक्षात आले तेव्हाही त्यांच्याशी आमचा संवाद राहिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्ही सातत्यानं जेव्हा ते संसदेत यायचे, प्रधानमंत्री म्हणून यायचे आणि फार मोकळेपणानं वागायचे. आताच्या किंवा आधीच्या कोणत्याही प्रधानमंत्र्यासारखा त्यांचा बडेजाव नव्हता. लॉबीमध्ये भेटायचे, सभागृहात भेटायचे, शिवसेनेची शिष्टमंडळं जेव्हा त्यांच्याकडे जायची तेव्हा ते आमच्याशी प्रेमानं संवाद साधायचे. प्रत्येक वेळेला ठाकरेजी कैसे है, म्हणजे बाळासाहेब कसे आहेत हे विचारायचे. बाळासाहेबांनंतर उद्धवजी कैसे है असं ते विचारायचे आम्हाला सातत्याने. आणि आम्हाला वाटायचं की इतका मोठा माणूस आपल्याला ओळखतो की नाही, पण आम्ही समोर गेल्यावरती प्रत्येकाला नावानं संबोधायचे. राऊतजी कैसे हो, देसाईजी कैसे हो. म्हणजे फार एक या पृथ्वी तलावरचा तो देवदूत होता, देवाचा माणूस होता असं मी वाटतं.